राज्यात तापमानाचा पारा वाढला असून फेब्रुवारी महिन्यातच आग ओकणाऱ्या सूर्यदेवामुळे वैशाखाच्या झळा नागरिकांना बसू लागल्यात. राज्यभरात तीव्र तापमानाचा इशारा देण्यात आला असून ठाण्यात काल कमाल तापमानाचा पारा 39 अंशावर नोंदवला गेला. वाढत्या नागरिकांबरोबरच ठाण्यात अनेक प्राकृतिक बदल होत आहेत. टॉवर संस्कृतीमुळे उंच इमारती उभ्या राहत असून मेट्रो आणि इतर विकास प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं शहरातील नैसर्गिक संपदा लोप पावते. शहरातील बहुतांश रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनल्यानं मातीशी संपर्क तुटलाय. त्यामुळे गेल्या काही वर्षात तापमानात सातत्यानं वाढ होत असल्याचं मत पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करतात. गेल्या आठवड्याभरात उन्हाचा पारा 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचल्याची नोंद ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झालीय. उन्हाचा कडाका वाढल्यानं नागरिकांच्या दैनंदिन कामांच्या वेळा देखील बदलल्यात. दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जाणवत असल्यानं या कालावधीत रस्त्यावरील वर्दळ रोडावलेली दिसून येते. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक टोप्या, मोठे रुमाल, स्कार्फ आणि गॉगल वापरतात. महिला वर्ग तोंडाला स्कार्फ लावून अथवा हातात छत्री घेऊन जाताना दिसून येत आहेत. 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी पारा 38 अंश पार, तर 25 फेब्रुवारी रोजी 39 अंश आणि 26 फेब्रुवारी रोजी सर्वाधिक म्हणजेच कमाल तापमान 39.2 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाल्याची माहिती आपत्कालीन कक्षाकडून देण्यात आली आहे. रात्री गारवा तर दिवसा उष्ण असे वातावरण बदल जाणवत आहेत. सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे 4 महिने हिवाळा असतो. त्यानंतर होळी झाल्यावर वातावरणात कडक उकाडा जाणवतो. परंतु गेल्या काही वर्षात ऋतुमान कोस बदलत असल्यानं वातावरणात बदल जाणवतोय. गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा 38 अंशावर स्थिरावत असताना फेब्रुवारीच्या अखेरीस पारा 39 अंशापार गेल्यानं उष्म्यात भर पडली असून हवामान विभागानं पुढील 24 तास उष्णतेच्या लाटा उद्भवण्याची शक्यता वर्तवली आहे. सब मिलके आज ठाणे महापालिकेच्या वतीनं दरवर्षी समाज विकास विभागाच्या वतीनं समाजातील गरजू महिला तसंच दिव्यांगांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यंदाही 2024-25 या आर्थिक वर्षासाठी महिला व बालकल्याण समितीच्या वतीनं विविध योजनांसाठी नागरिकांकडून अर्ज मागवण्यात आलेत. परंतु एकूण उद्दिष्टांपेक्षा जास्त अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झालेत. जे अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा अशा मागणीचं पत्र खासदार नरेश मस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले. या योजनेअंतर्गत शालेय शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्त, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती, उदरनिर्वाहाकरिता, व्यवसायाकरिता, सहाय्यभूत साहित्याकरिता, वैद्यकीय उपचाराकरिता, बेरोजगारांना भत्ता, लग्नासाठी अर्थसहाय्य, 60 वर्षांवरील दिव्यांगांना अर्थसहाय्य, बचत गट आदी योजना दिव्यांगांसाठी राबवण्यात येतात. तर महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत विविध 13 योजना तर तृतीयपंथीयांसाठी योजना राबवल्या जात आहेत. या योजनांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करता काही योजनांसाठी उपलब्ध तरतुदींपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले, तर काही योजनांमध्ये उपलब्ध तरतुदीपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे निधीचं योग्य वाटप होणार नाही. कमी अर्ज प्राप्त झालेल्या योजनांचा निधी शिल्लक राहणार आणि जास्त अर्ज प्राप्त झालेल्या योजनांमधील काही अर्जदार यापासून वंचित राहणार आहेत. तरी प्राप्त झालेल्या सर्व अर्जदारांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून उपलब्ध निधीचं योग्य नियोजन करून सर्व अर्जदारांना या योजनांचा लाभ देण्यात यावा अशी मागणी खासदार मस्के यांनी केली आहे.
यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झालीय. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पारा 40 अंश पार करणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केलाय. एप्रिलमध्ये दमट हवामानामुळे झळ आणखीनच वाढणार आहे. तसंच घामाच्या धाराही वाढण्यात आहे. अशा वेळी वाढत्या उष्णतेचा सामना करण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी ठाणे महापालिकेनं जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. महाशिवरात्रीनंतर ऋतू परिवर्तनाला सुरुवात होऊन खऱ्या अर्थानं उन्हाळ्याची चाहूल लागते. मात्र यंदा पश्चिमी भागातून येणारे विक्षोभ म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बन्स कमकुवत झाल्यानं उन्हाची झळ लवकर लागण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून ही तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. रात्री थोडासा गारवा असला तरी थंडी पळाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुरुवारी तापमानात किंचित घट झाल्याची नोंद झाली. ठाणे शहरासह जिल्ह्याचं गुरुवारी सरासरी तापमान 37.5 अंश इतकं नोंदवण्यात आलं. पारा काहीसा खालवला असला तरी उन्हाचे चटके कायम असल्याचा अनुभव येत आहे. हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी हे तापमान मार्चच्या पहिल्या आठवड्यात 40 अंश पार करेल असा अंदाज वर्तवलाय. मार्चमध्ये कोरडे वारे असल्यानं उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता आहे. तर एप्रिल महिन्यात 15 तारखेनंतर दमट हवामान असणार आहे. थंडीचा हंगाम संपल्यानं सकाळी आणि रात्रीही उकाडा कायम राहील. मे मध्येही हीच परिस्थिती कायम राहील. त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्यात काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केले. ठाणे महानगरपालिकेनेही ठाणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन केले. काय करायचं आणि काय टाळायचं याबाबत महापालिका प्रशासनानं जनजागृती सुरू केली आहे. उपजीविकेसाठी आपल्या कुटुंबियांसह जिल्ह्यात स्थायिक झालेल्या कोकणवासियांना आता शिमगोत्सवाचे वेध लागलेत. ठाणे परिवहन विभागातर्फे शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी 11 ते 13 मार्चच्या कालावधीत यंदा 80 ते 85 बसगाड्यांचं नियोजन करण्यात आले. यातील 70% गाड्यांचं आरक्षण पूर्ण झालं असून उर्वरित गाड्यांच्या आरक्षणाची प्रक्रिया ही लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती ठाणे एसटी विभागातर्फे देण्यात आली आहे. तर समूह आरक्षणालाही प्रवाशांकडून चांगली पसंती मिळत आहे. होळी सणाच्या मुहूर्तावर साजरा केल्या जाणाऱ्या शिमगा उत्सवासाठी कोकणवासी आपल्या कुटुंबियांसह गावी आवर्जून जातात. या उत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी एसटी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अतिरिक्त गाड्या उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र तरीही अनेकदा प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. यासाठी परिवहन विभागाकडून आगाऊ आरक्षण, समूह आरक्षण, शहरात एसटीची सुविधा उपलब्ध करून देणं यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याला प्रवाशांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं मागील 2 वर्षात दिसून आले. तसंच ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत यामुळे ज्येष्ठ वर्ग आणि महिला वर्ग गेल्या वर्षभराच्या कालावधीत एसटी प्रवासाकडे वळल्याचं एसटी विभागाची प्रवासी आकडेवारीवरून स्पष्ट झालं होतं. याच पार्श्वभूमीवरून कोकणवासियांसाठी गणेशोत्सवाप्रमाणेच या उत्सवासाठी देखील अतिरिक्त बसगाड्यांचं नियोजन करण्यात आलं असून याला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. होळीच्या 8 दिवस आधीपासूनच कोकणात शिमगोत्सवाची जोरदार तयारी केली जाते. यासाठी कोकणवासी मोठ्या संख्येनं जातात. यंदा 13 मार्च रोजी होळीचा सण आहे. यासाठी ठाणे एसटी विभागातील 8 आगारांमध्ये सुमारे 85 गाड्यांचं नियोजन करण्यात आले. शिवसेना शाखा संघटिका आणि धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर यांचा 50वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठाण्यातील मावळी मंडळ हॉल येथे वाढदिवसाच्या निमित्तानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माधवी बारगीर यांना खासदार नरेश मस्के, शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण आदींसह मोठ्या संख्येनं शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून माधवी बारगीर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. माधवी बारगीर यांचं महिलांसाठी भरीव असं कार्य आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम करण्याचं काम त्या सातत्यानं करत असतात. तसंच धनगर समाजातील महिलांना संघटित करण्यासाठी सातत्यानं अनेक उपक्रम त्यांच्या वतीनं राबवण्यात येत असतात. त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विशेष करून महिलांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। अडीच वर्षात आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। ठाणे महापालिका आणि संत रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीनं काशीनाथ घाणेकर सभागृहात संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत रविदास यांच्या विचारांना उजाळा देत समाजातील सत्यासाठी उभं राहण्याचं धाडस त्यांनी दिल्याचं सांगितलं। शिंदे यांनी यावेळी गेल्या 2.5 वर्षात राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांवरही प्रकाश टाकला। गरीब, शेतकरी, महिला आणि वंचित घटकांसाठी सरकार सातत्यानं काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। तसंच 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या समाजातील विद्यार्थ्यांचा देखील सत्कार यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका एकता भोईर, समितीचे अध्यक्ष बाळाजी कांबळे, उपाध्यक्ष राजभाऊ चव्हाण, सुनील लुंबरे, सचिव विक्रम भोईर आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आनंदी आहोत की आजच्या या जयंती कार्यक्रमासाठी आमचे सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, माजी यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे उपस्थित झाले आणि संपूर्ण समाज या ठिकाणी एकत्र झाला। या जयंती दिनात आमचे काही समाजरत्न यांना पुरस्कार प्रदान केले आणि या समाजातील गुणवंत विद्यार्थी 10वी आणि 12वी यांचा देखील सत्कार माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने देण्यात आला। पुरस्कार दिले गेले त्याविषयी काय सांगा? पुरस्कार हे त्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा, समाजातील पुढील काही विद्यार्थ्यांना अजून त्यातून ते प्रेरणा घेऊन पुढे जातील अशी अपेक्षा या व्यासपीठाला आहे। समाज भवनाची मागणी केलेली होती, त्या मागणीवर ही मागणी आमची फार जुनी आहे। या मागणी सध्या कमिशनर यांनी क्लस्टरचे जे संजय देशमुख यांना त्यांनी काही आदेश म्हणजे गोष्टी संगितलेल्या आहेत की यांना या ठाण्यामध्ये या संपूर्ण समाजासाठी सामाजिक भवन, ज्या ठिकाणी की संपूर्ण समाजाला सांस्कृतिक व कौटुंबिक किंवा विद्यार्थ्यांसाठी काही वाचनालय त्या ठिकाणी एकत्रित मिळावं अशी ही मागणी आहे। ती मागणी लवकरच मान्य होईल अशी अपेक्षा आहे।